आयुर्वेदामध्ये सांगितलं गेलेलं आहे, की वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषाचं निवारण करण्याची ताकद एकट्या आवळ्यामध्येच असते. आवळा हा त्वचेसाठी आणि केसासाठी अमृत मानला जातो. यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. वर्षभर जर आपण आवळ्याचं सेवन केलं, तर रोगप्रतिकारक शक्ती कितीतरी पटीने वाढते. असंही म्हटलं जातं, की आवळा जर वर्षभर आपण रोज सेवन केला, तर लठ्ठपणा दूर होऊन आपण स्लिम ट्रिम दिसायला लागतो. थोडक्यात काय तर आवळा हा तारुण्य टिकवून ठेवणारा असतो. त्यामुळे आवळ्याचं सेवन रोज करायला पाहिजे. आवळा जर वर्षभर टिकवायचा असेल, तर मुरब्बा बनवून ठेवणे जास्त सोयीचं असतं. कारण हा मुरब्बा वर्षभर टिकूनही राहतो आणि चवीलाही खूप मस्त लागतो. तर माझी आई आणि आजी ज्या पद्धतीने बनवतात, त्या पद्धतीने आज आपण आवळ्याचा मुरब्बा बनवतो आहे. तर इथे मी 1.5 किलो आवळा घेतलेला आहे. आवळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि व्यवस्थित पुसून घ्यायचा, कोरडा करून घ्यायचा. कारण आपण वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी हा मुरब्बा बनवतो आहे. त्यामुळे यामध्ये पाण्याचा अंश राहायला नको याची काळजी घ्यायची. आता इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला काही आवळे डाग पडलेले सुद्धा दिसत असेल, पण वर्षभर टिकवण्यासाठी जेव्हा आपण आवळ्याचा मुरब्बा बनवतो, तेव्हा आवळे निवडत असताना एकही डाग नसलेला आवळा निवडायचा आहे. मला रेसिपी दाखवायची होती त्यामुळे माझ्याकडे ऑप्शन नव्हता म्हणून मी असे आवळे निवडलेले आहे. पण वर्षभर टिकवण्यासाठी अगदी हेल्दी असलेलेच आवळे आपल्याला निवडायचे आहे, ज्यावर एकही डाग नसेल. आता हा आवळा आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर 15 मिनिटासाठी वाफवून घ्यायचा आहे. मुरब्बा बनवण्यासाठी मी अर्धा किलो गूळ आणि 1 किलो साखरचा वापर करते आहे. तुम्ही साखरऐवजी मिश्रीचाही वापर करू शकता किंवा संपूर्ण मुरब्बा तुम्ही मिश्रीमध्ये किंवा संपूर्ण गुळामध्येही बनवू शकता. 5 ते 7 मिनिट झाल्यानंतर आपण आवळा एकदा चेक करून घेऊया. कारण खाली जे आवळे आहेत ते व्यवस्थित वाफवल्या जातात. वरील जे आवळे आहेत त्याला वाफ लागत नसल्यामुळे आपल्याला वर खाली करून घ्यायचं आहे. म्हणजे जे खाली आवळे आहेत ते वर करून घ्यायचे आणि जे वर आहे ते खाली करायचे. म्हणजे प्रत्येक आवळ्याला व्यवस्थित वाफ लागते. वाफवून घेतल्यामुळे आवळ्याचा मुरब्बा वर्षभर टिकून राहतो आणि चवीलाही खूप छान लागतो. आता परत मी झाकण ठेवते आहे आणि आता संपूर्ण 15 ते 20 मिनिटासाठी हा आवळा मी वाफवून घेतलेला आहे. बघू शकता? तर याचा रंगसुद्धा बदललेला आहे. आता आपण याला बाजूला ठेवूया आणि एका ताटामध्ये काढून मी याला गार करून घेते आहे. थोडा गार झाल्यानंतर याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे, कारण वाफेमुळे हे ओले झाले आहे. मुरब्बा असो की लोणचे असो, जेव्हा तुम्ही वर्षभर टिकवण्यासाठी बनवता, तेव्हा तुम्हाला ही काळजी विशेष करून घ्यायची असते, की याला पाण्याचा अंश राहायला नको. पाण्याचा थोडा जरी अंश राहिला, तर मुरब्बा आणि लोणचे वर्षभर टिकून राहत नाही. तर इथे मी सर्व आवळे व्यवस्थित कोरडे करून घेते आहे. याऐवजी तुम्ही काय करू शकता, ऊन जर असेल तर उन्हामध्ये 1 तासासाठी याला सुकवून घेऊ शकता. त्यामुळे हे व्यवस्थित कोरडे होतात, यामध्ये पाण्याचा अंश राहत नाही किंवा फॅनखाली सुद्धा तुम्ही याला 2 तासासाठी सुकवून घेऊ शकता. तर हे लवकर कोरडे होतात. मी सुद्धा याला 1 ते 2 तासासाठी फॅनखाली सुकवून घेतलेलं होतं आणि त्यानंतरच याला आपल्याला टोचून घ्यायचं आहे. तर आवळा जो आहे मी 2 तास फॅनखाली सुकवून घेतल्यानंतर याला टोचून घेते आहे. अशा पद्धतीने याला टोचून घ्यायचं. म्हणजे जो पाक आपण बनवणार आहोत आणि त्या पाकामध्ये हे आवळ्या पण सोडणार आहोत, तर तो पाक मस्त आतपर्यंत जातो आणि रसभरीत असा आवळ्याचा मुरब्बा तयार होतो. तर सर्व आवळे याच पद्धतीने टोचून घ्यायचे आहे. माझी आजी हा आवळ्याचा मुरब्बा जास्त करून गुळामध्ये किंवा मिश्रीमध्येच बनवायची. कारण आयुर्वेदामध्ये सुद्धा मिश्री आणि गुळालाच आरोग्यदायी मानलं गेलेलं आहे. साखर ही वजन आणि कफ वाढवणारी असते. त्यामुळे साखरऐवजी शक्य असेल तर मिश्री आणि गुळाचाच वापर करा. आता हा आवळा आपल्याला कढईमध्ये घालायचा आहे. जाड तळाची कढई घ्यायची आणि थोडी मोठी घ्यायची. मी घेतलेली कढई छोटी असल्यामुळे यामध्ये खूप जास्त प्रमाण झालेलं होतं. त्यामुळे मी वेगवेगळं करून घेतलेलं होतं. आता सुरुवातीला मी दाखवत असताना तुम्हाला आवळे कढईमध्ये घातलेले दाखवते आहे. गॅस सध्या बंदच आहे. यामध्ये आपण साखर घालूया आणि आता गूळ घालायचा आहे. तुम्ही फक्त गुळाचाही वापर करून हा आवळ्याचा मुरब्बा बनवू शकता. शक्य असेल तर साखरचा वापर टाळा. माझ्याकडे मिश्री अवेलेबल नव्हती म्हणून मी इथे साखरचा वापर केलेला आहे. पण मिश्रीमध्ये जर बनवाल तर हा जास्त फायदेशीर ठरेल. तर हे प्रमाण जे आहे 2 कढईमध्ये मी वेगवेगळं करून घेतलेलं होतं. आता गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आणि एकसारखं याला चालवत राहायचं. तर प्रोसेस सेम राहील. जर तुम्ही फक्त गुळामध्ये किंवा फक्त मिश्रीमध्ये बनवत असाल किंवा मिश्री गूळ एकत्र करून जरी बनवत असाल, तरी प्रमाण आपल्याला सारखंच घ्यायचं आहे. जेवढा आवळा घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला गोडाचं प्रमाण घ्यायचं आहे. म्हणजे साखर असो, गूळ असो किंवा मिश्री असो. आता एकसारखं चालवत राहून बघू शकता तुम्ही, याला थोडं पाणी सुटायला लागलेलं आहे. चालवणे अगदी बंद करायचं नाही, नाहीतर ही साखर जी आहे तळाशी चिकटून बसते आणि पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. एकही थेंब पाण्याचा वापर करायचा नाही. तर इथे बघू शकता, पाणी सुटायला लागलेलं आहे. पाण्याचा वापर करून म्हणजे गुळाचा पाक करून किंवा साखरचा पाक करून सुद्धा तुम्ही हा मुरब्बा बनवू शकता. तो कसा बनवायचा तो सुद्धा बनवणे अगदी सोपी असते. ती प्रोसेस सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. ही प्रोसेस थोडी लेंदी असते. कारण साखर एकसारखी चालवत राहावी लागते आणि हातही दुखायला लागतात.
पण अजून एक प्रोसेस आहे, ती सुद्धा मी तुम्हाला नक्की दाखवेल. ती रेसिपी अगदी सोपी आहे. म्हणजे सुरुवातीला पाक बनवून ठेवला जातो आणि नंतर त्यामध्ये आवळे घातल्या जातात. तर आता बोलता-बोलता बघू शकता तुम्ही आवळ्याचा रंग बघा. असा रंग येईपर्यंत आपल्याला हा आवळा पाकामध्ये शिजवायचा आहे. शिजवून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि यावर जाळीदार असं झाकण ठेवायचं. वरून कापडही घालू शकता. बंद झाकण ठेवायचं नाही, नाहीतर पाण्याचे थेंब या मुरब्ब्यामध्ये पडतात आणि मुरब्बा जास्त दिवसपर्यंत टिकू शकत नाही. तर ही काळजी नक्की घ्यायची. आणि रात्रभर हा मुरब्बा बघू शकता पाकामध्ये राहिल्यामुळे मस्त रसभरीत झालेला आहे. दिसायला अगदी गुलाबजामुनसारखाच दिसतो आहे. तर हा वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी आवळ्याचा मुरब्बा इथे तयार झालेला आहे. तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता किंवा अजून एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट नक्की करा. मी तुमच्यासोबत शेअर करेल. यामध्ये आता वेलची पूड घालायची आहे. तर वेलची पूड मी गार केल्यानंतर यासाठी घातली, त्यामुळे याची चव टिकून राहते. याचा जो फ्लेवर असतो, सुगंध असतो तो निघून जात नाही. आणि सोबतच थोडं काळं मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा काळं मीठ घालायचं. यामुळे मस्त रुचकर असा आवळ्याचा मुरब्बा लागतो. तर हा पाक बघू शकता तुम्ही. हा खूप दाटसरही झालेला नाही किंवा खूप पातळही झालेला नाही. अगदी परफेक्ट झालेला आहे. तुम्ही जर यापेक्षा जास्त शिजवाल ना, तर हा पाक खूप घट्ट होऊन जातो आणि मुरब्बा जो आहे तो वातळ होऊन जातो. तर बहुगुणकारी हा आवळ्याचा मुरब्बा माझ्या आजीच्या आणि आईच्या पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. हा मुरब्बा जर तुम्हाला साठवून ठेवायचा असेल, तर काचेची स्वच्छ केलेली आणि कोरडे केलेल्या बरणीमध्ये हा भरवून ठेवायचा. फ्रिजमध्ये नाही ठेवला, बाहेरही ठेवला तरी वर्षभर टिकून राहतो. फक्त ज्या टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, त्या लक्षात ठेवायचा. हा रसरशीत मुरब्बा तुम्ही वर्षभर चाखू शकता आणि याचे फायदेसुद्धा घेऊ शकता. तर हा रसरशीत तारुण्य टिकून ठेवणारा पौष्टिक आवळ्याचा मुरब्बा माझ्या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरी एकदा बनवून बघा. नक्कीच तुम्हाला, तुमच्या घरच्यांना सर्वांना खूप आवडेल. अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी जर तुम्हाला पुढेही बघायची असेल, तर घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी अपलोड करेल, तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल. त्याचबरोबर घरोघरी अन्नपूर्णा या नावाने माझे फेसबुक पेजसुद्धा आहे आणि Instagram हँडलला तुम्ही फॉलो करू शकता. दोन्हीच्या लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे. तर बघू शकता हा आवळा आतमध्ये पूर्ण रसभरीत झालेला आहे. पूर्ण रस याने रात्रभर ॲब्झॉर्ब केलेला होता बघू शकता. मस्त रसरशीत दिसतो आहे. अगदी गुलाबजाम दिसतो ना तसाच दिसतो आहे. नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आपली लवकरच भेट होणार आहे अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीबरोबर. तोपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनःपूर्वक आभार. लवकरच भेटूया.